बस आता केबिन पर्यंत पोहोचली, पण त्या बाबाच्या भक्तांनी आईला केबिनच्या आत जाऊच दिलं नाही. आतापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल, तुझी नणंद माझ्या ताब्यात आहे. ती जर घरी सुखरूप परत यावी असं वाटत असेल ना, तर 2 करोड रुपये घेऊन इथे ये. तुझी नणंद आहे ना रेवती, ती आता माझी भक्त झाली. आणि तुला तर माहितीच आहे, मी माझ्या भक्तांचे व्हिडिओ किती जपून ठेवतो ते. आई, आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्या बाबांनी आपल्यावर 2 कोटींचा दावा ठोकण्याची धमकी दिली. आई, माझ्या आपलं कसं होणार? काय होतंय? कसं होणार आपलं? अनु, आई, माझे- आई, 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 ऐका, आई, आई, सावधान असू. आई, इकडे बघ. आई, 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 मी आपल्या रेवतीला काही होऊ देणार नाही. त्या बाबाच्या तावडीतून त्यांना सोडून आणेल आणि त्यांना घरी आणण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या रेवला तू चाडू शकतेस का परत? आणशील ना? आई, मी तुम्हाला वचन देते, ही अनुप्रिया पाटकर आपल्या घरच्या मुलीला सुखरूप घरी परत आणणारच. काय रे कणसे, त्या अविनाश पाटकरला स्वतःच्या बहिणीची काय पडली की नाही? अरे मला वाटलं होतं माझ्याकडे भीक मागत येईल तू, पण कसलं काय? तुला सांगतो, पूर्वीचे भाऊ ना स्वतःच्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असायचे, पण आताचे भाऊ बहिणींकडनं राखी बांधून घेतात, पण त्याची रक्षा करायला तयार नसतात. सांग का? का? कारण हे कलियुग आहे कणसे. इथे माझ्यासारखे असुर असतात, त्या अविनाशचा विनाश करणारे. नाही नाही, पण तो येईल, त्याच्या मागोमाग त्याची ती 150 बायको सुद्धा येईल. अशी वेळ आणीन ना तिच्यावर की इथे इथे माझ्या पायावर नाक घासत येईल ती. अनुप्रिया पाटकर, तुझ्या सारख्या बायकांना धडा शिकवायला मला फार आवडतं. पिहू, तू झोपायला हवं होतंस राजा. मी आणि दादा आहोत ना. नाही आई, एवढी रात्र झाली तरी बाबा घरी आले नाही. अशात मला झोप नाही लागणार. हे बाळा, अगं तू अजिबात काळजी करू नको, सावी येईल घरी. जा, तू आज जाऊन झोप जा. अनु, तू यातलं आईला सांगितलं नाहीयेस ना? नाही नाही दादा, नाही सांगितलं. मी त्यांना सांगितलं की हे यांना खूप काम आहे ना, म्हणून ऑफिसमध्येच आहेत. तुम्ही झोपा. तर झोपलेत. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जाऊन जेवून घ्या. येईल का तो इतक्यातच? हे आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही जाणार. दादा, खूप उशीर झाला होता. पुन्हा एकदा फोन करून बघा ना प्लीज. हो. आनंदी आनंद. दादा, आणि बाबा बनवतोय सगळ्यांना. आनंदी आनंद रे, आनंद
आनंदी आनंद. अभि सावकाश. मला हात न लावायचा. डोंट टच मी. इथंच उभा होता ना बाबा. आला आनंदी आनंद असं असं म्हणत म्हणत घरात घुसला. माझ्या घराची वाट लावली. माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली. आनंदी आनंदकडे जाय. बाजूला आता. हे पिऊ बाळा तू हे घेऊन ये. त्याचा असं लांब टोकदार असतं ते चाकू. अभि अरे चाकू घेऊन ये. अभि काय बोलतोयस तू? पिहू तुझा हात. ए बाद झालंय आता पास. ज्या माणसाने माझ्या घराकडे वाईट नजरेने पाहिलं आणि माझ्या बहिणीला त्रास दिला ना त्याचा खून करतो. चाकू घेऊन ये. ज्या आईला ते माझ्या घराची वाट लावतो रे. हो चल तू तुझ्या खोली जाऊन झोप चल. नाही जाणार मी कुठे. अरे आराम कर जरा. नाही मला आराम. अरे तू तर मला शिकूच नको रे. सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय कळतंय. Serious decision going on. Serious decision. शहाणपणा करायची काय गरज आहे तुला? जगात कुठेही काही झालं की अनुप्रिया पाटकर ग्रेड आहेतच. त्या मामाचं काय झालं कळलं काढली तलवार. चाल कशाला. तुझ्या ह्या वागण्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला काय? आतमध्ये आत्ता बोलायचं मला. इथे बोलायचंय गोगलेशी. तुला काय वाटत तू एकटी यू आर व्हेरी स्मार्ट. तिथे जे काय केलं कशासाठी केलं ते सगळ्या 4 लोकांसमोर शायनिंग मारायची म्हणून केलं का तू? परिणामांचे विचार नाही केले ना. तो बाबा हलकट आहे. तो बाबा नालायक आहे. तो बाबा नीच आहे. काय म्हणाले तिथे येऊन काहीतरी शिबिरीला काय वा वा वासनांद हे सगळं तिथे जाऊन बोलायची तुला काय गरज होती? अरे उद्या बोलू आपण. तू आता बोलायला मला काय गरज होती तुला हे सगळं करायची?